मंडळी, आपला नरूभाऊ बघा एकदा, मोदी दादा बघा, हेच आहे का तुमचे आजचे दिन? भाई बघा कुठं हिंडा लागले मस्त मामींजवळ, इडलीच्या वडापाव खात आहे, कुठं दिसत आहे. तुम्ही मरा इकडे कॅनी घेऊन पंपावर, करा मतदान. अच्छे दिन, जय श्रीराम. जिथले नारे तिथले मैं मेरा देश नहीं बेचूंगा. मोठेपणा द्याला की खुल्लेच तुम्ही. आता कसा मोठेपणा घेणार आहे बघा, कसे भांडणं चालू आहे. त्याला काय घेणं नाही, तुम्ही तिकडे मरा. जय श्रीरामच्या घोषणा द्या का तिकडं नारे करा आणि ते झेंडे लावा. ते जरसा मोठेपणा द्या की तुम्ही खुल्लेच. आणि आता पंपावर अशा मारामाऱ्या चालू आहे की काही करता येणार नाही आणि काही धरता येणार नाही. तुम्हाला असा व्हिडिओ दाखव, तुम्ही पुढे यायचा इटलीचा, तुम्ही पाय चाल तर तुम्ही हाफ होणार आहे. तुम्ही म्हणसाले आपले कशी योगा घेतील, तुमचे योगा घेऊन येणं शक्य नाही. तुम्ही नुसत्या भाकरी खा. आता काही शेतीचं खरं नाही, कोणाचं काही खरं नाही. आता तुमचे ट्रॅक्टर बंद केले आणि डिझेल बंद केलं. तुम्हाला नुसते आता पावसाचे पानं खाणे बस, वावराचे काही खरं नाही. यायनं टाकला सगळा ते शिकून. उद्या गाणं ठेवला तरी उद्या तुम्ही काही म्हणायला तयार नाही तयार. आता तुम्हाला एक पुढं चांगला व्हिडिओ दाखवतो याचा, ते व्हिडिओ तुम्ही पहा. आता मंडळी, या पंपावर भांडणं पहा. आता पुढचा तुम्हाला एक व्हिडिओ आहे, एक व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा. तुम्ही हसू बेजार असाल, पस्तावसाल बी. हे बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. मंडळी, तुम्ही हा राडा बघा आणि आपले मोदी सेठ आणि आपले भारताचे पंतप्रधान मोदी सेठ यांचा हा इटलीमधील या मामींच्या सोबत काहीतरी फराळ पाण्याचा हा व्हिडिओ बघा तुम्ही. आणि यांना जनतेचं आणि शेतकऱ्याचं काहीही घेणं देणं नाही आहे. या अशा परिस्थितीमध्ये आपल्या भारतामध्ये सध्या काय परिस्थिती आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आणि हा आपला भाऊ बघा, इटलीला जाऊन कसे वडे, कसे बिस्किटं खात आहे. याला लोकांचं काही घेणं नाही. देश विकला तरी जातो. अच्छा दिन बघा आहे. आणि आपल्या भारतामध्ये सध्या कोणती परिस्थिती आहे, आखाडतोंड जवळ आलेलं आहे. शेतकऱ्यांची शेतीची मशागत करायची आहे, तर शेतीसाठी लागणारं डिझेल, ट्रॅक्टरसाठी लागणारं डिझेल किंवा आपल्या शेतकऱ्यांसाठी आता पावसाळा जवळ येत आहे, सगळ्यांचे मशागतीचे दिवस जवळ आलेले आहे आणि प्रत्येक पंपावर असे भांडणांचं तंटाची कामं चालू आहेत. आता इथून पुढे शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, कोणाला जाब विचारायचा आहे? जर शेती खाली राहिली तर पहिलेच दिवाळी निघलेलं आहे. कर्जबाजारातून अजून शेतकरी मुक्त झालेला नाही आहे. आणि अशी जर परिस्थिती राहत राहिली, डिझेल पेट्रोल जर इंधन भेटलं नाही तर शेतकरी 100% मरणार म्हणजे मरणार आणि लोक एकमेकाला तोडणार. या परिस्थितीमध्ये अशा तुम्ही आता बघू शकता, या पेट्रोल पंपावर किती भांडणं लागले आहे. आणि एकीकडे आपल्या भारताचे पंतप्रधान इटलीला जाऊन डोसा आणि त्या मामींच्या पप्प्या घेत आहे. मंडळी, तुम्ही म्हणसाल हे काय म्हणत आहे, पण खरं आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून कळतं आहे आपल्याला यांना भारताशी काहीही घेणं देणं नाही आहे. आता मला सांगा, डिझेल पेट्रोलचा इथला संप आहे आपल्या भारतामध्ये. शेतकऱ्यांच्या लाईनी डिझेल ट्रॅक्टरसाठी लागलेले आहे की या पंपावर जावं का त्या पंपावर. सगळा महाराष्ट्र पिजून काढला आहे शेतकऱ्यांनी, कोणत्या पंपावर डिझेल भेटते. आता लाईनी चालू आहे आणि हाणामारीसुद्धा झालेली आहे. एका वाशिम जिल्ह्यातील रिसोर्ट ठिकाणी येथे डायरेक्ट इथली मारामारी झाली की अक्षरशः रक्त निघलं त्या माणसाच्या डोक्यातून. आणि जळगाव साईड एकानं डायरेक्ट खंजीर खुपसला पोटामध्ये. इथलीसुद्धा हाणामारी झालेली आहे. या पंतप्रधान असा देश, याला फक्त असं झालं आहे की हा देशातले लोक मरतील घ्यावा, फक्त हा याची वाट बघून आहे. लोकांना म्हणतो की हे खाऊ नका, ते खाऊ नका, इथं फिरवू नका, तिथे फिरवू नका. आणि काही जे बाकीचे आमदार आहेत किंवा मंत्री आहेत, यांना फिरण्यासाठी गाड्या फ्री दिलेल्या आहेत. यांचा डिझेल पाण्याची सोय कुठे होत आहे मला हे सुद्धा कळत नाही आहे. मंडळी, या व्हिडिओ मागचं उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्या भारतामध्ये सध्या इतकी बिकट परिस्थिती आहे की सध्या शेतीचे कामं इथले रोखले गेलेले आहे. जर धाड्या पाऊस पाणी पडला आपल्या महाराष्ट्राच्या शेतामध्ये तर सध्या आपल्याला काहीही करता येत नाही. आणि सांगायचा विषय म्हणजे लोकांनी काही बैल गेला असतील, ते बैल विकलेले आहे आणि आता बैलाचं यांना ध्यान येत आहे. तर शेवटी शेतीला बैलाशिवाय मजा नव्हती. आणि हे बघा तुम्ही, लाईनी प्रत्येक पंपावर अशा लाईनी उभ्या आहे. मंडळी, गाड्यांच्या वाहनांच्या लोकांनी डायरेक्ट ट्रॅक्टर आणलेले आहे डिझेलसाठी, तरीसुद्धा डिझेल भेटणं मुश्किल झालेलं आहे. आणि इतके पंपावर भांडणं चालू आहे की विचारता सोय नाही. आता मला या समोर जर कोणी जाब द्याला तर मी त्याला 100% उत्तर देणार. पण नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहे, यांचं नुसतं बाहेरच्या देशामध्ये नाव येत आहे, पण यांचा विकासाच्या बाबतीत आपला भारत शून्य केलेला आहे. यांना आता कोणती परिस्थिती चालू आहे हे डिझेलचा यांनी मेळ लावा, दुसऱ्या राज्यातून
देशातून यांनी डिझेल संपाचा वाढ चालू आहे तर ती पण तरीसुद्धा यांनी मेळ लावा. पण यांचे कार्यकर्ते नुसते हिंडत आहे आणि आमदार खासदारांना तर असं प्रोटेक्शन दिलेलं आहे की यांना इथले यांच्या अंगाला सोनं चिटकलं कोणत्या हिमालयाच्या मध्य प्रदेशात कोणत्या ठिकाणी. तुम्हाला आता एक व्हिडिओ दाखवतो मी मंडळीसमोर. आता हा व्हिडिओ असा आहे की या आहे आमदार स्वतः महादेव चिखली विधानसभेच्या आणि यांच्यासोबत एक पंकजा मुंडे पालकमंत्री आहेत आणि मंत्री आहेत सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या. तर यांचासुद्धा एक व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल झालेला आहे. त्या जम्मू काश्मीरमध्ये गेलेल्या होत्या. तर तुम्हाला ते व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे मंडळी. तर मंडळी यांनी हा संप पेट्रोलचा आणि डिझेलचा लवकर यावर उपाय नाही केला तर महाराष्ट्र बंदसुद्धा ठेवण्यात आला किंवा भारतसुद्धा बंद ठेवण्यात लवकरच येईल मंडळी. कारण मशागतीचे दिवस जवळ आलेले आहे. एक दोन जर पाणी पडले धाडी मंडळी तर काहीच करता येणार नाही मला ही सांगा तुम्ही. आणि हा मोदी याला लोक म्हणतात चांगला पंतप्रधान आणि आजचे दिन हेच आहेत का आजचे दिन मला हे म्हणायचं मंडळी. या ठिकाणी जर असे नाचताना जर व्हिडिओ दिसत असले तर काय फायदा आहे मला सांगा ना तुम्ही. हां सध्या आपल्या भारतात कोणती परिस्थिती आहे. डिझेल पेट्रोलची वाढ आहे काही भेटून नाही राहिलं. लोक एक कोणाला तोडत आहे. एक कॅन घेतली पुढे कोणाला प्रत्येकाला वाटते की मला माझं शेत लवकर साफ करायचं आहे. आणि जे वाहनावाली मंडळी यांनी आता असं नियोजन केलं हे ट्रॅक्टरवाले मंडळींनी असं नियोजन केलं आहे मंडळी. जर तुमचं वावर आता वखरण्यासाठी रेडी झाला असेल किंवा वखरायचं असेल तर मंडळी यांनी असं नियोजन केलं आहे ज्या शेतकऱ्याचं वखरायचं आहे त्यांनी स्वतःचं डिझेल आणावे स्वतःच्या शेतामध्ये आणि यांच्या ट्रॅक्टरमध्ये टाकावं आणि जो काही हिशोब होईल ते नील होईल. तर मला सांगा मंडळी आता शेतकऱ्यांनी कोणत्या पंपावर जावावे. कारण आता डिझेलचा संप आहे. एका शेतकऱ्याचं जर 2-2.5 चक्र असलं तर यानं कोणत्या पंपावर लाईनीत उभं राहावं. यानं लाईनीत उभं राहावं का शेतीची मशागत करावी काही समजेना आता. कारण वाहनावाल्यांनी स्वतः दरवाढ पण केलेली आहे आणि ते म्हणत आहे की स्वतःच्या कॅनेज घेऊन जा आणि कोणत्या पंपावर डिझेल आणा. आम्ही रिकामी नाही तुमच्या वावरात यायला बिना डिझेलचे पहिलं डिझेल भेटेना. तर या सरकारनं इथला तडतडा खाणं लावला शेतकऱ्याचा की काहीही करता येणार नाही मंडळी. इथून पुढं जर तुम्हाला आजचे दिन पाहिजे असतील तर हे सरकार पाडा. तुम्हाला सगळ्यांना समर्थन आहे कारण या शेतकऱ्यांनी सगळ्यांचे दिवाळ काढला आहे आणि कर्जमाफी तर नाहीच केली पण सध्या कोरडा म्हणजे असा आंधळा दुष्काळ झालेला आहे की त्याला नाव ठेवायला जागा नाही मंडळी. अशा प्रकारचे वाहनं लागलेले आहे मंडळी. टिप्पर असेल वाळूचे वाहनं असतील काहीच कर मंडळी तुम्हाला मी दाखवणार आहे. हा व्हिडिओ आहे विद्यमान आमदार स्वतः महाले चिखली विधानसभेच्या ह्या सुद्धा सध्या हिमालयाच्या भारताच्या अलीकडच्या काठावर आनंद घेत आहे फक्त हिंडण्याचा आणि खाण्याचा. आणि या आहेत पालकमंत्री पंकजा मुंडे या पशुवर्धन सभापती मंत्री आहेत आणि यांच्यासोबत ही जी गँग आहे ही आहे VIP गँग. यांना काही घेणं नाही. लोक तिकडं मरो का काही खाओ पण हे यांचा आनंद घेत राहतील कारण पिढ्यानपिढ्या बसून खातील इतकी यांनी कमाई केलेली आहे. आता या व्हिडिओमध्ये बघा आपला भारत देश कोणत्या संकटामध्ये आहे. आणि विशेष मंडळी तुम्हाला सांगायचं कारण यांचं सरकारसुद्धा खात आहे असं याच्यावर बसून खुर्च्यावर एखाद्या ठिकाणी जाऊ यांना काहीही घेणं देणं नाही. आणि सत्तेत आहे यांचं सरकार. यांनी इंग्रजांसुद्धा आपल्यावर इतके अत्याचार केले नव्हते. सध्या या भाजपवाल्यांनी इतके अत्याचार करणं लावलेलं आहे. यांच्या मनात जर गोष्ट आली एका रात्रीत सगळे लोक मारायचे तर मारून टाकतील मंडळी. यांचं कमी जास्त जर काही करायचं असलं ते एका मिनिटात करतील. इथलं हुकुमशाहीचं सरकार यांनी आपल्यावर सध्या येळ आणलेली आहे. इथलं दटावतीचं सरकार. आता मला सांगा कोणत्या देश आपल्या कोणत्या संकटामध्ये आहे आणि मस्त भाज्या उकडून तिकडे स्वाद घेत आहे. यांना डिझेलचं घेणं नाही पेट्रोलचं घेणं नाही. आणि हे दुसऱ्याला सांगत आहे की तुम्ही गाड्या आरामात चालवा गाड्या कमी वेगानं चाला गाड्या चालूच नका कारण सध्या डिझेल पेट्रोल भेटत नाही आहे. आणि हे कोणाच्या ह्याच्यावर आयुष मारत आहे मला ते सांगा. यांचं खाण्याचं पदार्थ यांचं पेट्रोल डिझेल गाड्यांचं यांच्या कोण देत आहे यांना मला हे सांगा. का यांनी स्वतः तयार केलेलं का मंडळी घरी आपल्याच पैशावर मजा मारत आहे. जर यांनी तिकडचा दौरा रद्द केला असताना आपल्या शेतकऱ्याला जर डिझेलचा पेट्रोलचा पंपाचा मेळ लावून द्यायला असता तर किती चांगलं झालं असतं मंडळी. आता आपण ज्या कोणाला विचारताय तिकडं मस्त मारमार हिंडा लागले सेल्फ्या काढायला लागले आडे तेवढे फोटो काढायला लागले. आणि शेतकऱ्याच्या मुलांना जर असं हिंडा असता तरी यांच्या डोळ्यामध्ये आलं असतं. बघा किती सेल्फ्यांचा यांचा वर्षा पडत आहे. याच्यावर जाऊन त्याच्यावर जाऊन इकडे तिकडे VIP प्रोटेक्शन सोबत आहे पोलीस सोबत आहे. तर मंडळी मला इतकं सांगायचं आहे पुढच्या वेळेस जर तुम्ही मतदान करायचं असेल तर विचार करून करा. या लोकांना पाडा. आजचे दिन आणले त्यांनी. धन्यवाद.